नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। जिल्ह्यात 15 दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिनिक्षेपक वापरण्यास मुभा। अहिल्यानगर दिनांक 17। जिल्ह्यात सन 2026 मधील सर्व उत्सवांच्या काळात एकूण 15 दिवस सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर पंकजाशी यांनी परवानगी दिली आहे। राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाचे आदेश व सुधारित ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम 2017 नुसार ही सूट जाहीर करण्यात आली असून श्रोतृगृहे, सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागा वगळता इतर ठिकाणी ही सवलत लागू राहील। जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या या 15 दिवसांमध्ये 19 फेब्रुवारी रोजीची शासकीय शिवजयंती, 14 एप्रिल रोजीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे रोजीचा महाराष्ट्र दिन व 26 ऑगस्ट रोजीच्या ईद-ए मिलादचा समावेश आहे। याशिवाय गणपती उत्सवात 15 सप्टेंबर रोजीचा दुसरा दिवस, 18 सप्टेंबर रोजीचे गौरी पूजन, 19 सप्टेंबर रोजीचे गौरी विसर्जन व 25 सप्टेंबर रोजीची अनंत चतुर्दशी असे 4 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिनिक्षेपक वापरता येईल। तसेच नवरात्र उत्सवात 11 ऑक्टोबर रोजीची अष्टमी व 20 ऑक्टोबर रोजीची नवमी तसेच इतर दीपावलीमध्ये 8 नोव्हेंबर रोजीचे लक्ष्मीपूजन, 25 डिसेंबर रोजीचा ख्रिसमस व 31 डिसेंबर या दिवशी देखील ध्वनिनिक्षेपकासाठी सूट देण्यात आलेली आहे। उर्वरित 2 दिवसांसाठी राज्य शासनाच्या अटींच्या अधीन राहून आवश्यकतेनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने परवानगी देता येईल। या उत्सव काळात ध्वनी प्रदूषण नियम 2000 मधील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे। पोलीस प्रशासनाने शांतता क्षेत्राची माहिती घेऊन ध्वनीचे नमुने घ्यावेत व याबाबतची नोंद पंचनामा करून ठाणे दैनंदिनीमध्ये करावी। ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वसामान्य जनतेची तक्रार आल्यास घटनास्थळी जाऊन पंचांसमक्ष ध्वनीची तीव्रता मोजावी व छायाचित्रण करावे। मोजलेली तीव्रता विहित मर्यादेपेक्षा अधिक आढळल्यास अहवाल उचित प्राधिकरणाकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। निवडणूक काळात निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।